विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला आज एका नराधमानं काळीमा फासलाय। भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली आहे। या घटनेनं केवळ पुणे जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आदरलाय। संतापाचा हा वनवा पुणे बेंगलोर महामार्गावर नवले ब्रिज रस्ता रोकोच्या रूपानं पाहायला मिळालाय, जिथं हजारो नागरिकांनी मृतदेहासह ठिय्या मांडला होता। गृह खात्याचं अपयश की दडपशाही, न्याय मागायला गेलो लाठ्या मिळाल्या, जनतेचा आक्रोश, पोलिसांचा बळाचा वापर, 3.5 वर्षांची चिमुरडी असुरक्षित, मुलींच्या सुरक्षेचं काय, सरकारला LS मराठीचा सवाल। नसरापूर परिसरातील ही चिमुकली आपल्या घराबाहेर खेळत असताना नराधमाने तिला फूस लावून जवळच असलेल्या एका गुरांच्या गोठ्यात नेलं। तिथं त्या नराधमाने विकृतीचे सर्व स्तर ओलांडत या 3.5 वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार केला। नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर आपलं कृत्य उघड होऊ नये म्हणून त्यानं त्या चिमुकलीला दगडानं ठेचून ठार मारलं। तिची निर्गुण हत्या करून त्यानं तिचा मृतदेह तिथंच टाकून पळ काढला। जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। एका लहानग्या कळीला अशा प्रकारे चिरडल्याचं पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी आणि मनात संताप दाटून आलाय। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला तात्काळ फाशी द्यावी या मागणीसाठी पीडितेचे नातेवाईक आणि हजारो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले। पुणे बेंगलोर महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात मृतदेह घेऊन आंदोलकांनी रास्ता रोको सुरू केलाय। साताऱ्याकडून मुंबईकडे आणि मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या दोन्ही लेन पूर्णपणे रोखण्यात आल्या होत्या। आरोपीला आमच्या हवाली करा, आम्ही त्याचा फैसला करू, अशा संतप्त घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। तब्बल 5 तास या मार्गावरील वाहतूक ठप्प होती। रुग्णवाहिकेत असलेल्या चिमुकलीच्या पार्थिवासमोर न्याय मागणाऱ्या बापाचा टाहो पाहून उपस्थित प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले होते। प्रशासनाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। गर्दी पांगवण्यासाठी आणि महामार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांनी शेवटी बळाचा वापर केला। आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला आणि या लाठीमारामुळे संताप अधिकच वाढला। ज्यांनी आपल्या लेकीला न्याय द्यायचा तेच पोलीस आज आमच्यावर लाठ्या उगारतायत असा संताप्त सवाल आंदोलकांनी विचारला। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पुणे पोलीस अधीक्षकांनी स्वतः आंदोलकांची भेट घेतली आणि जनतेला आश्वासन दिलं, आरोपी विरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाईल। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचं सांगण्यात आलं। नराधमावर पॉक्सो आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणतीही पळवाट राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन देण्यात आलंय। वेगवेगळे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटले। मनोज जरांगे यांनी या प्रकरणावर राज्य सरकारवर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे। गृहमंत्र्यांना स्वतःच्या इमेजची काळजी आहे, पण राज्यातील लेकी बाळी असुरक्षित आहेत अशा शब्दात त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय। उद्या लोक पुन्हा आपल्या कामाला लागतील, लग्नात नाचतील, पण त्या बापाचं काय ज्याची लाडकी लेक या व्यवस्थेमुळे गमावली आहे असा बोचरा सवालही उपस्थित केलाय। शिवाय फडणवीसांनी आता तरी खुर्ची रिकामी करावी अशा शब्दात सरकारला खडे बोल सुनावलेत। या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचं वाभाडच काढलंय। 3.5 वर्षांच्या ज्या कळीला न्याय मिळवून देण्यासाठी आज अवघं पुणे रस्त्यावर उतरलं होतं त्या चिमुकलीचा अखेरचा प्रवास आता सुरू झालाय। नवलेपुरावरील 5 तासांच्या तीव्र आंदोलनानंतर आणि प्रशासनाच्या आश्वासनानंतर चिमुकलीचा पार्थिव आता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दाखल झालाय आणि बांध फुटला तो बापाचा शेवटचा टाहो, माझ्या लेकीला न्याय द्या। लोक विसरून जातील की 2 दिवसापूर्वी एका चिमुकलीचा मृतदेह हायवेवर पडला होता, पण त्या बापाचं काय ज्याची लाडकी लेक या भ्रष्ट व्यवस्थेमुळे कायमची निघून गेली। पोलीस अधीक्षक 15 दिवसात चार्जशीट दाखल करणार म्हणतात, पण बदलापूरचं काय झालं? तिथं अजून न्याय का मिळाला नाही? आणि दुसरं म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टाचा फक्त नावापुरता वापर होणार का? नसरापूरची घटना मानव जातीला लाजवणारी आहे। केवळ आंदोलन करून किंवा व्हॉट्सअपवर निषेध करून हा प्रश्न सुटणार नाहीये। जोपर्यंत अशा नराधमांना भर चौकात फाशी दिली जात नाही तोपर्यंत अशा विकृत मानसिकतेला आळा बसणार नाही। आज संपूर्ण महाराष्ट्र त्या चिमुकलीच्या पाठीशी उभा आहे आणि अपेक्षा हीच आहे की यावेळेस तारीख नव्हे तर न्याय मिळावा। LS मराठी ब्युरो रिपोर्ट।